महाआघाडी व युवा स्वाभिमानच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी जाहीर सभा घेतली। या सभेला माजी मंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादीचे नेते अरुण गुजराती, माजी आमदार रावसाहेब शेखावत, रिपाईचे डॉक्टर राजेंद्र गवई, पुष्पाताई बोंडे, माजी आमदार केवलराम काळे, देवीसिंह शेखावत, आमदार रवी राणा, माजी मंत्री वसुधाताई देशमुख यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। प्रवेशद्वाराची गर्दी कमी करा आणि सर्वांनी वरच्या बाल्कनीत जावं। कृपया प्रवेशद्वाराची गर्दी कमी करा आणि सर्वांनी वरच्या बाल्कनीत जावं। आमदार रवी राणा यांनी मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं मोठ्या हाराने स्वागत करण्यात आलं। या सभेत पंतप्रधान मोदींनी 2014 मध्ये निवडणुकीपूर्वी आश्वासनं दिली होती ती भाषणं स्क्रीनवर दाखवून माजी मंत्री अनिल देशमुख यांनी भाजपाने केलेली फसवेगिरी स्पष्ट केली। 2014 मध्ये यवतमाळमध्ये मोदींनी भाषणात आश्वासनं दिली होती ती पाळली नाही। भाजप सत्तेत आल्यावर पहिल्याच मीटिंगमध्ये शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं, मात्र ती शेतकऱ्यांची कर्जमाफी नव्हती। याच कार्यक्रमात पुन्हा नागरिकांना स्क्रीनवर भाजपा शिवसेना आपापसात एकमेकांचे कसे शत्रू आहेत, एकमेकांवर निवडणुकीपूर्वी त्यांचं शरसंधान चालायचं, उद्धव ठाकरेंनी राफेलवरून मोदींवर निशाणा साधला होता त्याची ही चित्रफीत दाखवण्यात आली। दोन्ही पक्षांनी बनवाबनवी केली। आता युती केल्यानंतर उद्धव ठाकरे हे मोदींना चांगले म्हणतात हेही स्क्रीनवर दाखवण्यात आलं। त्या मुद्द्यावरून अनिल देशमुख यांनी भाषणातून टीका केली। प्रधानमंत्री फसल योजना म्हणजे प्रधानमंत्री फसल तुम्ही फसल योजना आहे ती फसवणारी योजना आहे असं त्यांचं म्हणणं आहे। ऐकलं रवि साहब की जेब में वही पाना है, पूरे महाराष्ट्र के किसका भी नट टाइट करना है वो पाना फिट बैठता है बिल्कुल। तो तुम क्या नहीं बाद में गडबडी नहीं होने को ना एवढाच आपल्याला मी इथे आपल्याला सांगतो। रवी राणा यांनी भाषणात अडसुळ्यांवर टीकास्त्र सोडलं। तसंच बाळासाहेबांनी आशीर्वाद दिला आहे। वंचित आघाडीचे उमेदवार घरी झोपा काढत आहेत। डॉक्टर राजेंद्र गवईंनी यापूर्वीच मला समर्थन दिलं असतं तर मागेच निवडून आलो असतो असा टोला त्यांनी गवईंना लगावला। पाठिंबा सगळे नेते मिळून आम्ही ताकदीने मैदानावर उतरलेला आणि सगळे इथले राजकीय कार्यकर्ते सगळ्या पक्षाचे ताकदीने उतरले आणि सगळे मिळून प्रचंड बहुमताने नवनीत राणा निवडून देऊ हा सगळ्यांच्या वतीनं मी साहेबांना शब्द देतो। आणि आज जो अमरावती जिल्ह्याचा कॅन्डिडेट आहे त्यांचं नाव आहे आनंदरावजी अडसूळ साहेब, ज्यांनी या जिल्ह्यामध्ये 10 वर्ष फक्त जिल्ह्याला स्वप्न दाखवले। या जिल्ह्यातलं एकही काम, एक विकासाचं काम दाखवा, एखादं काम जर तुम्ही दाखवलं तर खऱ्या अर्थानं त्यांचं नाव घ्यायला चांगलं राहील। एकही काम या जिल्ह्यामध्ये विकास न करता फक्त जाती धर्मावर त्यांनी मतं मागितले। मागच्या वेळेस पवार साहेबांनी इथे मुक्काम ठोकलं होतं, पूर्ण एक दिवस साहेब इथे आमच्यासाठी होते आणि कशी साहेब एक हवा आली त्या हवेमध्ये कुठेतरी त्या हवेमध्ये अनेक लोक वाहून गेले। आणि आज तसंच ज्याप्रमाणे वर्धेमध्ये मोदी यांची सभा होती त्या सभेमध्ये आनंदराव अडसूळ 5 घंटे आधी जाऊन बसले आणि मोदींना विनंती करत होते, पाया पकडल्या गेल्याबरोबर की साहब एक बार अमरावती चलो मेरा वाला नहीं हो जाए। पर मोदी साहब बोले अरे भाई मेरी दाल नहीं गल रही तो तेरी दाल कहां से गला। म्हणजे मोदीजींना आता माहित आहे की या देशाला जास्त स्वप्न दाखवलेले आहे आणि स्वप्नापैकी 10% सुद्धा त्यांनी काम केलं नाही अशी परिस्थिती या देशाच्या सर्वसामान्य जनतेच्या हृदयामध्ये बसलेली आहे। आणि इथला प्रत्येक माणूस, प्रत्येक शेतकरी, शेतमजूर, आमचा बेरोजगार, व्यापारी सगळा त्रस्त आहे आणि या त्रस्तेतून एकच बाहेर निघताना आता 18 तारखेला खऱ्या अर्थाने देश पूर्ण दाखवून देणार आहे की कशा प्रकारे यांनी या सगळ्या व्यवस्था बिघडवल्या। मी त्यांना विनंती केली की हे मताचं विभाजन करून काही मिळणार नाहीये, पूर्ण भाजपला फायदा होणार आहे। आणि मी आपल्याला दाव्याला सांगतो
प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा आंदोलनाला पाठिंबा दिलाय याच्यासाठी की नवनीत राणा ह्याच निवडू शकतात आणि त्यांचा उमेदवार आज जर पाहिला आपण तर घरी झोपत आहे, आराम करून आहे आणि जो उमेदवारच आराम करते त्यांच्या नेत्यांना लक्षात आलेलं आहे की आता राज्यामध्ये कठीण आहे. म्हणून ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि आंबेडकर जनतेने सुद्धा ताकदीने सोबत राहण्याचा संकल्प केलाय. मी पवार साहेबांबद्दल एवढंच सांगतो की त्यांनी मागे माझ्यावर विश्वास, माझ्यावरची ताकद, मला जो साथ दिला तो न विसरणारा होता. आणि उमेदवार नवनीत राणा यांनी आक्रमक जोशपूर्ण असं भाषण केलं. त्यांनी केवलराम काळे व राजकुमार पटेल यांना 2 शेर म्हणून मेळघाटातून यांनी सर्वात जास्त लीड दिली होती. यावर्षी सुद्धा त्यांच्या मतदारसंघातून ते मोठी लीड देणार आहेत. त्यांनी शरद पवार यांच्या सुकन्या सुप्रिया सुळे यांच्यासारखी लहान बहीण म्हणून आपल्याला पाठिंबा द्यावा. आपण काम करू, सर्वांचे आशीर्वाद मिळाले तर विजय नक्कीच होईल असा ठाम विश्वास नवनीत राणा यांनी व्यक्त केला. परेशानी काळ इलेक्शनचा कसा असते ते समजून प्रत्येक कार्यकर्त्यांना समजून देण्याचं काम आमचे आदरणीय हर्षवर्धनजी देशमुख साहेबांनी केलं. शरद दसरे काका ज्यांनी मला 2013 पासून आशीर्वाद एक सुनी म्हणून या जिल्ह्यासाठी आशीर्वाद माझे पाठीशी उभे राहण्याचं काम आमचे केलं. आमचे दसरे काका श्रीमती वसुदेव शकत नाही म्हणून हे दोन्ही ताकदवर आहे. यावेळी गेल्या वेळी या लोकांनी माझ्यासाठी एवढं काम केलं की 30,000ची लीड पवार साहेब मेळघाट मध्ये मला 30,000ची लीड फक्त या 2 माणसांनी मला आणून दिली होती. आणि या दोन्ही माणसाची मेहनत होती की पूर्ण जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त लीड मला कुठे भेटली असती तर ते फक्त मेळघाट मध्ये. आणि यावेळी सगळे कॉम्पिटिशन मध्ये लागले आहे की माझा नंबर, माझे मतदारसंघाचा नंबर पहिला लागला पाहिजे. सगळ्यात जास्त लीड नवनीत राणा आमच्या मतदारसंघामधून भेटला पाहिजे. पण मला आजही विश्वास आहे सगळ्यात जास्त लीड जर कोणाला कुठेही मला भेटली ते सगळ्यात पहिला मतदारसंघ मेळघाट आजही सगळ्यात जास्त लीड मला देईल एवढा विश्वास मला या दोन्ही माणसं आणि माझे मोठे भाऊ आहे आदरणीय आमचे राजेंद्र पाटलाने. आणि जर मी खासदार झाले तर मोठ्या शब्दाने प्रत्येक काम मी करेन, प्रत्येक तो प्रश्न मी तिथे मांडेन की माझ्या जिल्ह्यामध्ये माझे खासदार झाल्यावर 1.5 वर्षामध्ये माझा एअरपोर्ट आणि इथे एरोप्लेन लँड कसा होईल त्याच्यासाठी जिव्हाळ्यापासून मी काम करेन. एअरपोर्ट हा महत्वाचा प्रश्न आहे. एअरपोर्ट जर नाही आला तर इथे मोठे उद्योगपती येऊ शकत नाही. पवार साहेब यवतमाळमध्ये बाजूरी दादा आहे, यवतमाळमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे, अकोलामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे. पण माझे जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी ज्या जिल्ह्याला रिप्रेझेंट करते असे खासदारांनी एकही प्रश्न त्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी तिथे अजूनही मांडले नाही. यवतमाळ आमच्यापेक्षा अजूनही मागे आहे, अकोला आमची अमरावतीपेक्षा अजूनही मागे आहे. पण तिथे जर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज येऊ शकते तर माझी अमरावतीमध्ये अजूनपर्यंत गव्हर्नमेंट मेडिकल का नाही आला? कारण की जेव्हा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस जेव्हा नागपूरसाठी सँक्शन झाला त्याच्या आधी प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन मी 1 तासाचा लेक्चर घेतला की ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजे काय आणि हिची काय गरज आहे. कारण की भारतामध्ये जिथे जिथे एम्स नावाचं मोठा हॉस्पिटल, रिसर्च सेंटर आणि हॉस्पिटल जिथे असला ते पूर्ण देशाच्या तो मॅपमध्ये प्रत्येक मोठ्या स्थानामध्ये ते देत असते. आणि आमचा लोकप्रतिनिधी एवढा गेलेला आहे, एवढा निकम्मा आहे की ते तिथे प्रश्नही एकही मांडला नाही की जर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाही आलं तर एम्स सुद्धा लढलं पाहिजे. जर एम्स नाही आली ते एटलीस्ट रिसर्च सेंटर ते आमच्या अमरावतीमध्ये अजूनपर्यंत आला पाहिजे होता. त्याच्यासाठी प्रश्नासाठी काहीच मांडत नाही. अमरावती सोबत जिव्हाळा नाही. पवार साहेब गेल्या 10 वर्षापासून ते आमच्या जिल्ह्याचे खासदार आहेत. आपल्याला प्रत्येक गोष्टी माहित आहे. त्यांनी बँकेमध्ये, सिटी बँकेमध्ये किती मोठा घोटाळा केला. त्यांचा रक्त या जिल्ह्याचं नाही, त्यांचा नाता या जिल्ह्यासोबत नाही, त्यांचं घर या जिल्ह्यामध्ये नाही, ते ज्याचा मतदान सुद्धा या जिल्ह्यात नाही. गेल्या 10 वर्षापासून त्यांनी आपला मतदान नोंदणी इथे केली नाही. अजूनही त्यांचा ऍड्रेस जर विचारलं तर कांदिवलीचा, अजूनही मतदार यादीचा भ्रात कमान जर विचारलं तेही सुद्धा मुंबईचा आहे. म्हणून माझ्या जिल्ह्याच्या लोकांना माझी एकच विनंती आहे, हा सीट माझी नाही आहे, हा सीट पवार साहेबांची आहे. हा मी उभी नाही आहे.
हा सीटवर पवार साहेब उभे आहे, कारण की ज्या ज्या लोकांना पवार साहेबांनी तिकीट दिली आहे यावेळी सगळे सीट त्यांना खूप महत्वाचे आहे. आपले लोकांना हे सांगावं, जर चिन्ह नाही माहीत पडलं तर 12 नंबरची बटन आठवून ठेवा. जर बटन आपण विसरलो तर नक्की नवनीत राणाचा चेहरा हा विसरण्यासारखा नाही आहे. मी कुठे ना कुठे माझ्या जिल्ह्याच्या लोकांच्या मनात मी कुठे ना कुठे स्थान माझ्यासाठी एक निर्माण केलं आहे आणि एवढंच मी बोलते आणि सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद करते आणि तुम्ही सगळे माझे पाठीशी राहील एवढी अपेक्षा तुमच्याकडून करते. धन्यवाद. आणि युपी आघाडी प्रत्येक पक्षाच्या मनापासून आभार व्यक्त करते आणि माझे शब्द चुकले असेल तर मला माफ करा. पण शरद पवार यांनी आपल्या भाषणातून पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधींचं कार्य सांगितलं. नवनीत राणांच्या भाषणाने खुश होऊन त्यांचा विजय निश्चित होईल असं आश्वासनही त्यांनी भाषणातून दिलं. मोदी हे खोटे पंतप्रधान आहेत, त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे असंही ते म्हणाले. आणि आघाडीमध्ये सहभागी असलेले सगळे अन्य घटक या सगळ्यांच्या वतीनं अमरावतीमध्ये जे निवडणुकी होत आहेत ते आपल्या सगळ्यांचे उमेदवार श्रीमती निर्मला राणा त्यांचं भाषण मी आत्ता ऐकलं. 5 वर्षापूर्वी तुम्ही त्यांना निवडून दिलं असतं तर माझी खात्री आहे की पार्लमेंटमध्ये त्यांचं हे लोकांच्या प्रश्नाच्यासाठी संघर्ष करण्याच्या संबंधीचं वक्तव्य ऐकल्याच्या नंतर कदाचित मोदींनी विचार केला असता पुन्हा उभं नको. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आम्हा सगळ्यांचे एकीकडचे सहकारी जयसिंग शेखावतजी, रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख राजेंद्र गवळी, जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते शरद तसे, हर्षवर्धन देशमुख, या ठिकाणी निर्मित संघटनेच्या कामाच्यासाठी सहकार्यांना मार्गदर्शन करण्याच्यासाठी जळगाव इथं नित्यानेच्या त्यांचे सहकारी अनुभव गुजराती, रावसाहेब शेखावत, राजकुमार फटके, विलास इंगोले, आमदार रवी राणा, संघटनेचे मार्गदर्शक अनिल देशमुख, समाजवादी पार्टी आणि अन्य सगळ्या पक्षांचे सहकारी मित्र सूर्यकांताई साठे, वसुधाताई देशमुख आणि सगळे व्यासपीठाचे मान्यवर आणि उपस्थित सहकारी बंधू होईल. लोकसभेची निवडणूक आली आणि सगळ्या जगाचं लक्ष या निवडणुकीकडे. जगाचं लक्ष आहे त्याची काही कारण आहेत. आपण जर भारताच्या आजूबाजूचे सगळे देश बघितले तर कधी ना कधीतरी आपल्याला हे बघायला मिळालं होतं की त्या देशातील लोकशाही पद्धती टिकली आहे. पाकिस्तानमध्ये लोकशाहीचं राज्य होतं. अयूब खान नावाचा लष्करशहाला त्यांनी देशाचा ताबा घेतला, लोकशाही संपली. बांगलादेशमध्ये मुजीबुर रहमान यांच्या नेतृत्वाखाचं लोकशाहीचं सरकार होतं. लोकांचं एक दिवशी लष्कर प्रमुखांनी त्यांचीच हत्या केली आणि देश हातामध्ये घेतला. खालच्या श्रीलंकेमध्ये एकदा असंच झालं. लष्कर प्रमुखांनी देश हातामध्ये घेतला, प्रधानमंत्र्यांनी वर्चन केलं आणि लष्कराचं राज्य त्या ठिकाणी सुरू झालं.
म्हणजे भारताच्या आजूबाजूला आपण जर बघितलं तर लोकांच्या मतानं चालणारी राज्य ही उद्ध्वस्त करण्याचं काम काही घटकांनी केलं. आणि असं असताना सुद्धा एवढी प्रचंड लोकसंख्या, अनेक भाषेचे लोक, अनेक राज्याचे लोक, अनेक धर्माचे लोक, ही विविधता असताना सुद्धा भारतामध्ये लोकशाही टिकलेली आहे. यामुळे भारताच्या निवडणुकीकडे जगाचं लक्ष असतं. जगामध्ये ही निवडणूक आल्याच्या नंतर सातत्यानं टिपण्या टेलिव्हिजनची ती वर्तमानपत्र याच्यामध्ये काही ना काहीतरी टिप्पणी असते. आणि यावेळेला इतर वर्षांच्या पेक्षा इथल्या निवडणुकीकडे अधिक लक्ष आहे. आणि त्याचं कारण एक व्यक्ती, आणि त्या व्यक्तीचं नाव आहे नरेंद्र मोदी. आज जगाला विश्वास वाटतं, चिंताही वाटते की आजूबाजूला लोकशाही टिकली नाही, भारतात टिकली. आणि भारतातले जाणकार सातत्यानं सांगतात की पुन्हा यांची सत्ता आल्याच्या नंतर देशातली शेवटची निवडणूक आहे. मी नाही म्हणतो, मला त्याच्यावर विश्वास नाही. माझा भरोसा या देशातल्या सामान्य माणसाचा. आणीबाणीचा निर्णय घेतला. आम्ही सगळेजण इंदिरा गांधींच्या बरोबर होतो. त्या निर्णयामध्ये मूलभूत अधिकारावर गदा आली होती आणि चर्चा होती देशामध्ये. आता 22 वर्ष या ठिकाणी दुसरी कोणाची सत्ता येणार नाही. पण वर्ष दीड वर्षामध्ये 18 महिन्याच्या नंतर देशामध्ये निवडणुका झाल्या आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काही अफवा सोडला तर लोकांनी आणीबाणीचा निर्णय घेणारा आम्हा सगळ्यांचा पराभव केला. म्हणजे लोकशाही जी वाचवली ती आम्ही नेत्यांनी नाही वाचवली. लोकशाही जी वाचवली ती या देशातल्या तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आणि सामान्य माणसांनी या देशातली आहे. आणि आज जी चिंता वाटते लोकांना ती मला वाटत नाही. तर माझा भरोसा या देशातल्या कोट्यावधी लोकांच्यावर आहे की मोदी येऊपर्यंत आणखी कोणी येऊ, लोक निर्णय घ्यायचा अधिकार आणि संधी ज्यावेळी असेल त्यावेळेला मताचा शिक्का आपल्या योग्य ठिकाणी मारण्याशिवाय. कार्यक्रमाच्या शेवटी नवनीत राणांचं पाना हे चिन्ह दाखवण्यात आलं. शरद पवार, नवनीत राणा व मान्यवरांनी पाना हे चिन्ह दाखवून आपल्याला विजयी करण्याचं आवाहन केलं. नवनीत राणा यांच्या समर्थनार्थ असलेल्या शरद पवारांच्या जाहीर सभेला काँग्रेसचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे, मराठा कुणबी समाजाचे सर्व नेते उपस्थित होते. जवळपास 35% इतकं समर्थन नवनीत राणा यांना मिळालं आहे. माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, माजी महापौर विलास इंगोले, सुनील वराडे, डॉक्टर गणेश खारकर, कांचनमाला गावंडे, नितीन मोहोड यांच्यासह मोठ्या संख्येनं काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते सभेला उपस्थित होते. आजची सभा पाहता नवनीत राणांची बाजू भक्कम झाली आहे असं दिसून येत आहे.